हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. महाराष्ट्रात बँकेमध्ये विविध जिल्ह्यात भरती निघालेली आहे. 75 जागा असणार आहे. अर्ज फी काहीच नाही. जॉबचे ठिकाण बघा, मुंबई, पुणे, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर असणार आहे. चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर. ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्यूअर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील. चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर. तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन. कर्नाटका बँक लिमिटेड. बघा, कर्नाटका बँक ही प्रायव्हेट सेक्टर बँक आहे आणि आपण बघू शकता ॲप्लिकेशन ऑफिसर स्केल 1 याच्यासाठी जॉब पोझिशन्स असणार आहे. रोल बघा काय असणार आहे. चार्टर्ड अकाउंटंट 25 वेकन्सीज, लॉ ऑफिसर 10 वेकन्सीज, स्पेशलिस्ट ऑफिसर 10 वेकन्सीज आणि IT स्पेशलिस्ट 30 वेकन्सीज, अशा टोटल 75 वेकन्सीज असणार आहे. आपण बघू शकतो एलिजिबिलिटी. चार्टर्ड अकाउंटंटसाठी CA असणे आवश्यक आहे. पहिल्या 3 अटेम्प्ट किंवा त्याच्यापेक्षा कमी अटेम्प्टमध्ये क्लिअर केलेलं असलं पाहिजे. त्यानंतर लॉ ऑफिसर LLM केलेलं पाहिजे आणि 2025 किंवा 24चे कॅन्डिडेट्सची बॅच ही असली पाहिजे. स्पेशलिस्ट ऑफिसर MBA झालेला असावा. त्यानंतर IT स्पेशलिस्ट BE-IT किंवा मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन किंवा मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी IT 2024-25ची बॅच असावी. 70% ॲग्रिगेट मार्क असावे. अप्लाय कसं करायचं आहे बघा, तो ऑफिशियल वेबसाईटची लिंक इथे दिलेली आहे. ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. 25 तारखेला मार्चपर्यंत आपल्याला अप्लाय करायचं आहे. त्यामुळे भराभर ॲप्लिकेशन करायला सुरुवात करायची आहे. सिलेक्शन प्रोसिजर बघा, एलिजिबिलिटीनुसार शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट्सला इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाईल आणि त्यानंतर ऑनलाईन इंटरव्ह्यू डिसाईड करेल बँक कसा इंटरव्ह्यू घ्यायचा आणि त्याच्यानंतर तुम्हाला सिलेक्ट केलं जाईल. पेमेंट बघा इथे दिलेलं आहे. बेसिक स्केल 1 ऑफिसरचं पेमेंट 48,480 पर मंथ असणार आहे. स्केल बघू शकता तुम्ही 85,920पर्यंत पगार हा जाऊ शकतो. त्याच्यानंतर तुम्ही DA HRAसाठी सुद्धा एलिजिबल आहात. ठीक आहे. बघा, टोटल CTC करंट CTC विल बी 1,21,000पर्यंत मेट्रो सेंटर्समध्ये. तर खूपच चांगली संधी आहे ही. लाखाच्या घरात पगार असणार आहे. त्यामुळे अप्लाय करण्यासाठी काहीच हरकत नाही. स्टाफ सिलेक्टेड कॅन्डिडेट्स तुम्हाला इंडक्शन ट्रेनिंग प्रोग्राम थ्रू जावा लागेल आणि हे जे ट्रेनिंग प्रोग्राम होणार आहे ते कॉलेजमध्ये होणार आहे मंगळुरूच्या. त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या ब्रांचेसमध्ये ऑफिसच्या पोस्ट केलं जाईल. प्रोबेशन पिरियड असेल 1 वर्षाचा आणि सॅटिस्फॅक्टरी कम्प्लिशन ऑफ प्रोबेशन पिरियडनंतर तुम्हाला कन्फर्मेशन मिळेल. सर्व्हिस बॉन्ड असणार आहे. तुम्हाला सर्व्हिस बॉन्ड साईन करायचा आहे 3 वर्षाचा आणि जर तुम्ही फेल झाला 3 वर्ष नोकरी कंप्लीट करायला तर तुम्हाला त्यांनी जे पैसे लिहून घेतले आहे 3 वर्षाचे बॉन्डचे ते तुम्हाला द्यावे लागतील. जनरल इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या आहेत त्या तुम्ही बघू शकता. अशी होती ॲडव्हर्टिजमेंट. आवडली असेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ सकट. तोपर्यंत धन्यवाद. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.